मित्रांनो, तासगाव परिसरातील एक शेतकरी अत्यंत मनमिळाऊ त्याचा स्वभाव आणि सर्वांसमोर तो शेतकरी अत्यंत प्रेमाने राहायचा. सर्वांना कधीही मदत लागल्यास तो मदत करायचा. त्याने आपल्या शेतामध्ये विविध फळभाज्या लावल्या, ड्रॅगन फ्रूट लावलं, विविध फळभाज्या लावल्या. त्याला योग्य भाव पण मिळाला. तो शेतकरी गावच्या लोकांना आपल्या फळभाज्या आणि फळं तसेच द्यायचा आणि आपला मन जिंकायचा. मात्र त्या शेतकऱ्यासोबत गेल्या 2 वर्षामध्ये असं झालं, की त्याने लावलेल्या फळभाज्यांना योग्य भावच मिळेना आणि तो खूप निराशामध्ये गेला. त्याने फळभाज्यांना मेहनत केलेली खर्चसुद्धा निघेना अशी त्याची परिस्थिती झालेली होती. बँकेचे हप्ते आणि सावकाराचं कर्ज हे त्याच्या मागं तगा देऊन बसलेलं होतं. मात्र त्या शेतकऱ्याने खूप तणावात असताना आणि आपल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने त्याने वेगळाच निर्णय घेतला. आता त्या शेतकऱ्याच्या गावभर चर्चा होऊ लागल्या. कारण त्या शेतकऱ्यांनी असं केलं, की आता गावभर त्याच्यात चर्चा होऊ लागल्या. कारण गेले काही दिवस त्याच्याकडे खाण्याची सुद्धा पंचाईत होती. मात्र अचानक त्या शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन आणि तो पैशावाला झाला. गावामध्ये एकच चर्चा रंगली. मात्र आता त्या शेतकऱ्याचा स्वभाव हा पूर्णपणे बदललेला होता. तो गावातील लोकांना कुणाशीही बोलत नव्हता आणि बोललं तरी बोलत सुद्धा नव्हता आणि तो आपल्या शेतामध्ये कुणाला सुद्धा येऊन देत नव्हता. त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आता मक्याची लागवड केली होती आणि उंच हत्ती गवताची सुद्धा. तो शेतकरी गावातील कोणत्याही व्यक्तीला किंवा लहान लेकरांना सुद्धा आपल्या शेतामध्ये येण्यापासून रोखवायचा. आता गावातील लोकांना या शेतकऱ्याबाबत संशय वाढत गेला आणि पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली. जेव्हा पोलिसांनी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये छापा टाकला, तेव्हा चक्क मक्याच्या झाडाच्या भोवती गांजाची शेती होती. पोलिसांनी आता त्या शेतकऱ्याच्या शेतावर पूर्णपणे कारवाई केलेली आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.